नमस्कार, कसे आहात? नक्कीच स्वस्त आणि मस्त असाल. शीतल चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. पाहू शकता हा हरिपाठ आहे मालगाव गावातला. मी माझ्या माहेरी गेले होते त्यावेळेस सप्ताही चालू होता. त्या दरम्यान मी काही छान असं सुंदर अशा आवाजात गायन चालू होतं. पखवाज वादक होते, टाळ वाजत होते. असं सुंदर ही आपली भारताची संस्कृती आहे म्हणायला गेलं तर. ही जपली पाहिजे आणि जपत मालगाव गावामध्ये जपली जात आहे याचं मला खूप कौतुक आहे. योगीराज महाराज आहेत, स्वप्नील महाराज आहेत, अश्विनी महाराज आहेत. हे महाराज आळंदी पंढरपूरवरून आलेले आहेत आपल्या इथे सप्त्यासाठी आणि गावातील वारकरी मंडळी आहेत, महिला आहेत, मुली आहेत. पाहू शकता किती इतकं सुंदर असं छान असं हरिपाठ गायन चालू आहे. इतकं छान ना, मंत्रमुग्ध झाल्यागत वाटत आहे. पाहू शकता माझे व्हिडिओ थोडे खूप दिवसांनी येत आहेत. थोडंसं काही ना काहीतरी प्रॉब्लेम होता, मोबाईलचाही प्रॉब्लेम झाला होता, म्हणून मला व्हिडिओ अपलोड करता आले नाहीत. त्यामुळे मी आत्ता एवढा खूप लेट व्हिडिओ अपलोड करत आहे. त्यासाठी सर्वांच्या समक्ष मी माफी मागत आहे. आणि कसे व्हिडिओ वाटत आहेत ते मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा किती संख्या कशा पद्धतीने असते. या पद्धतीने दरवर्षी असं ग्रंथ वाचन मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. वाचायला बसले होते लोक आणि आताही तुम्हाला मी हरिपाठ कीर्तन कशा पद्धतीने होतं बंडाराच्या पराठे यांच्यातर्फे ते सुद्धा आले होते की कीर्तन त्यांचंही खूप सुंदर असं त्यांचं कीर्तनही झालं. यातमध्ये माझे वडील मालकरी आहेत त्यामुळे ते ह्यामध्ये असतात. त्यामुळे मला खूप आनंद होतो की आणि असे भरपूर माळकरी आहेत. म्हणजे आमच्या गावामध्ये मुलंसुद्धा माळा घातलेली आहेत. असं नाही की वयस्कर माणसानेच माळा घातलेली आहे, मुलींच्या पण गळ्यातली माळा आहे. खूप असं सुंदर हरिपाठ चालू होता. छान असं वातावरण इतकं छान. आणि विशेष म्हणजे आमच्याकडे काय आहे माहीत नाही, पण दरवर्षी जेव्हा सप्ताह चालू असतो त्या दरम्यान पाऊस हा पडलाच जातो. म्हणजे काय वैशिष्ट्य आहे माहीत नाही. आणि जर बंडातात्या येणार असतील त्या दिवशी तर हमखास पाऊस पडतो. म्हणजे पाऊस, वारं, लाईट नसणे हे प्रकार सगळे चालू असतात ते याच्या टायमिंगला. काय असेल काही माहीत नाही, पण एक योगायोगच आहे. दरवर्षी म्हणजे मी लहानपणापासून बघते ज्यावेळेस त्यांचं कीर्तन असेल त्यावेळेस पाऊस हा हजेरी लावतो. म्हणजे पावसाला सुद्धा राहत नाही, एवढं सुंदर असं वातावरण असतं. छान असं रामकृष्ण हरीच्या नादामध्ये इतकं सुंदर विठुरायाचं नामस्मरण चालू असतं छान पद्धतीने. पाहू शकता लोक किती आहेत, किती म्हणजे खूप. हा मंडप पूर्ण भरलेला आहे. हा मंडप मंदिरापासून ते आमच्या दारापर्यंत होता. सुंदर अशी कीर्तनाच्या सेवा, पखवाज वादक, स्वप्नील महाराज सुंदर अशा पद्धतीने पखवाज वाजवत. ज्यांना कोणाला जर म्हणजे कीर्तन सवयीला मुलांना पुढचे शिकवायचं असेल तर ते शिकवणीसुद्धा घेतात. छान असं मस्त. दुसरे अश्विनी महाराज आहेत, हे सगळं वेळात वेळ काढून नवीन नवीन शिकलेले असतात. आळंदीमध्ये आपण बघतो खूप तिथे शिकायला सुद्धा असं वाटतं की मला सर्व व्हिडिओ करता नाही. सोपं म्हणजे पूर्ण 8 दिवसाचे व्हिडिओ करायचं याची सुद्धा आलेला आहे. कोणाला खरंच गरज आहे ह्यामध्ये शिरलेला आहे. मला त्रास होतो काय ना, जास्त मोठा व्हिडिओ खूप मोठा व्हिडिओ झाला असेल, 1-2 वारा किती आहे म्हणून
मी होता एवढं 20 मिनिटाचा व्हिडिओ दाखवतो. जेवढं जमतंय तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचायचं. मला पूर्ण व्हिडिओ करायचं हा चला नाही बाबा आपलं एवढं जमलं मला व्हिडिओ करायला. वर जेवढे लोक व्हिडिओ माझे बघतात त्यांच्यासाठी छान जेवढं दाखवूया परंपरा तुमच्या गावामध्ये सुद्धा या पद्धतीने कार्यक्रम होत असतील का तेही मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ हा कुठून बघत आहात ते मला कमेंट करून सांगा. खूप छान आणि सुंदर असे 8 दिवस माझे गेलेले आहेत. मला खूप छान आणि मस्त वाटलं. कुठंतरी असं लांब फिरायला असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मला आवडतं काय तुम्ही असं तुमच्या गावामध्ये किंवा कशा पद्धतीने होतो. आणि जरी कुणाला पंढरपूरचे महाराज लोक म्हणजे बोलवतात जर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मेसेज टाकू माझा नाही ही जोपर्यंत भावना येत नाही तोपर्यंत देव माझा होत नाही. काय सांगू तुम्हाला म्हणजे बोलायला शब्द सुद्धा माझ्याकडे नाही. देव माझा नाही ही जोपर्यंत भावना होत नाही तोपर्यंत देव माझा होत नाही. मोठे कठीण काम आहे. सर्वच्या गोष्टी आहेत. महाराज म्हणतात की माईक पदार्थ काय करतात. विषयाचे समसुख वेगळाची बाहुली अपराची सावली जाई तुलया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजळवत जाई लया लया. महाराज म्हणतात माईक पदार्थ कोण कोण निर्माण करत. देह आणि देह संबंध बरं का. वेदांतामध्ये 2 गोष्टी सांगितल्या. एक देह आणि दुसरा देह संबंध. देह कसा त्रास करतो. विषयजन्य सेवनाने देहाचा त्रास होतो. आणि देह संबंधाचा त्रास कसा होतो. नामदेवरांचा एवढे संस्कार आहेत आणि जी लहानपणीच आपल्या मुलांना संस्कार केले जातात पुढे जाऊन ते मला खूप आवडलं. छान मुलं म्हणजे अशी ते मोकळ्या वेळी सुद्धा ती मुलं आहेत ना मंदिरामध्ये अशी गायनाचं वाजवायचं प्रॅक्टिस चालू जेंट्स लोक
सर्व मजेत आहेत. दहावीची परीक्षा झाल्यानंतर चालू असते आमच्याकडे, त्यामुळे भरपूर मुलींना कसं आपल्या करिअरकडे लक्ष द्यावं लागतं
हरिपाठ झाल्यानंतर छान असं सुंदर अशी फुगडी खेळली जाते वारकऱ्यांमध्ये. त्या पद्धतीचे जे म्हणजे आळंदीत आळंदीमध्ये किंवा पंढरपूरमध्ये ज्या पद्धतीने खेळतो त्या पद्धतीने खेळली जात होती. खूप सुंदर अशी फुगडी चालू होती, बघू शकता. लेडीज सुद्धा या पद्धतीने फुगडी खेळतात. सुंदर अशी फुगडी खेळली गेलेली आहे. शेवटच्या दिवशी दिंडीचा व्हिडिओ बघायला नाही जमला, तर तो एक खूप सुंदर असा व्हिडिओ. हे दोघेही माळकरी आहेत आमच्या गावातले. मी सुद्धा छान असा फुगडीचा आनंद घेतलेला आहे. त्यावेळेस मला पण खूप आवडतं. पाहू शकते किती सुंदर अशी फुगडी खेळत बंड्यात आता आल्यानंतर कीर्तनकार त्यांचे दर्शन घेण्यासाठी पाहू शकता किती गर्दी होती. म्हणजे खूपच गर्दी होती. पब्लिक पण होतं त्या दिवशी. 1,60,30,10,709 एवढा कसा वाटला माझा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि शीतल व चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. व्हिडिओ जरा खूप लेट आलेला आहे, त्यासाठी समस्या माफी मागत आहे.